का आणलंस बाबाला? काय करायचं बाबाला घेऊन आला? काय काम आहे? कशाला आणलं बाबाला आतमध्ये? अवयू, तू बाबाला रेडी हो म्हणताय का? तू बाबाला रेडी हो म्हणताय अवयू? हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. आणि आता 2-3 दिवसांनी आम्हाला बाहेर जायचं आहे. त्यासाठीच म्हणून अव्यूसाठी स्पेशली हँड ग्लोव्स घ्यायला आम्ही आता बाहेर चाललो आहे. आणि त्याचबरोबर ना मला कुठेतरी मंदिरात जायची खूप इच्छा होते, कारण मनात खूप निगेटिव्ह थॉट्स येत आहे. आणि मी खूपदा ट्राय करते की माझ्या मनात काहीतरी निगेटिव्ह थॉट्स आले तर मी एखाद्या मंदिरात जाऊन थोड्या वेळ बसते आणि 5 मिनिटं तरी जाते. म्हणजे फक्त एवढं होते की तिथली पॉझिटिव्हिटी माझ्यात यावी आणि माझ्यातली निगेटिव्हिटी, जे थॉट्स निगेटिव्ह स्पेशली आहे ते निघून जावं. त्यासाठी म्हणून मी चालली आहे. आणि म्हणूनच म्हटलं की चला मी चाललीच आहे तर तुम्हाला पण घेऊन चलते, तुमचंही तेवढंच दर्शन होऊन जाईल. लास्ट थर्सडेला अव्यूचं बोरणान होतं, त्यामुळे मला स्वामी समर्थांचं पण दर्शन नाही करता आलं. आणि त्याचबरोबर खूप दिवस झाले किंवा महिने झाले म्हणायला काही हरकत नाही, मी विठ्ठल रुक्मिणीचं पण दर्शन नाही घेतलं आहे. आणि दोन्ही मंदिर माझ्या घरापासून अगदी 1-1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरच आहे. आणि आज फॉर्च्युनेटली प्रीतमची सुद्धा मीटिंग नाही आहे. तसं तर मी अव्यूला घेऊन जाणार होती बेल्ट लावून, पण आता मी रेडीच व्हायला आलेली आणि त्याने मला सांगितलं की त्याची मीटिंग नाही आहे. तर म्हटलं चला तर तू सोबत चल, तेवढं बरं पडेल मला, कारण नॉर्मली मी अव्यूला बेल्ट लावून वगैरे घेऊन जाते जवळपास, आणि हेही जवळच आहे, जास्ती काही लांब नाही. चला तर मी पटकन रेडी होते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. आपण मस्त जाऊन दर्शन घेऊन या. ओके, सो मी इथे छान रेडी झाले आणि हे दोघं अजूनही रेडी नाही झाले. याचा डायपर घेऊन मी चालली आहे आणि यांना यायचं की नाही माहिती नाही, पण हे दोघंही रेडी नाही झाले. मी लिटरली 10-15 मिनिटापासून ओरडत आहे की रेडी व्हा, रेडी व्हा. नाही यायचं का अव्यू तुला आई बरोबर? प्रीतम हो ना रेडी पटकन. हे बघा इथे कशी मस्ती चालली आहे. अव्यू नाही यायचं आई बरोबर तुला? अव्यू चल. कुठे आहे तू? से हॅलो. चला तर आता आम्ही चाललोय आधी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. आज गाडी मला चालवायची आहे म्हणून प्रीतम आणि अव्यू दोघंही पुढे पुढे जात होतं, कारण त्यांना आज गाडी चालवायचं नव्हतं. आणि याच कंडिशनवर प्रीतम मला इथे घेऊन आलेला. चला ये अव्यू. आम्ही इथे येऊन पोहोचलो आणि इथले वाईब्स एवढे पॉझिटिव्ह आहेत. मोठा असा पटांगण आहे इथे. आणि मी इथे आधी नेहमी यायची, पण आता तर काही शक्य होत नाही नेहमी येणं. इथे आल्या ना मस्त असं तुळशीचं वृंदावन आहे. 2 ते 3 तुळशी इथे लावले आहे. सर्वात पहिले देवाची पादुका आहे. त्यानंतर आज म्हणजे इथे रोजच 6:30 ते 7च्या दरम्यान मस्त असं भजन होत राहते आणि ते ऐकायला मला खूप छान वाटते. मला कधीतरी वाटते अव्यूला घेऊन सुद्धा इथे यावं, त्याच्या कानावर सुद्धा 2-3 जे शब्द आहेत त्यांचे ते पडावं, पण असं शक्यच आता होत नाही. असो आज पॉसिबल झाला आणि म्हणून मी आणि प्रीतम इथे अव्यूला घेऊन आलेलो. प्रीतमला इतकं छान वाटलं की दर्शन झाल्यावर मी त्याला बोलली जायचं का, तर तो बोलला नाही आपण बसूया थोड्या वेळ. आणि मला खूप छान वाटलं हे ऐकून, कारण प्रीतम नास्तिक असं नाही आहे, पण तो एवढं देवाचं काही करत नाही. तो फक्त लांबून नमस्कार करतो. तो म्हणतो की मी देवाला कधी मागतही नाही, कारण की देव मला फक्त शक्ती देतो काहीही गोष्टी करायची, दॅट इज फेअर इनफ फॉर मी. आणि आपल्या बायकांचं नेहमी असते देवा हे हवं ते हवं. मला सुद्धा असं काही हवं नव्हतं. मला फक्त एवढं होतं की देवा माझ्या मनातली निगेटिव्हिटी काढ आणि माझ्या मनात इथे जे पॉझिटिव्हिटी गोष्टी आहे किंवा पॉझिटिव्हिटी आहे ती माझ्या डोक्यात येऊ दे फक्त. त्यामुळे मी इथे आलेली थोड्या वेळ असं टाइम स्पेंड करायला. त्यानंतर आम्ही इथे छान तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मला खूप छान वाटतं इथे येऊन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, एक अशी व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात जिने मला विठ्ठल रुक्मिणी काय आणि कसं ते पहिल्यांदा सांगितलेलं. आणि आज त्या व्यक्तीची अशी दुर्दैवाने अशी गती होते आहे जे नको व्हायला. म्हणजे माझ्याकडनं तर काहीही शक्य होत नाही तिची हेल्प करायला, पण शी इज द वन पर्सन जिने पहिल्यांदा मला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात कधीतरी नेलं होतं, जे की आमच्या नागपूरला इतवारी जो एरिया आहे ना तिथे विठ्ठल रुक्मिणीचं खूपच मस्त मंदिर आहे. ती मला घेऊन जायची, तिथे हरिपाठ व्हायचं तेव्हा घेऊन जायची. तिने मला सांगितलं विठ्ठल रुक्मिणीचं जेव्हा भजन होते किंवा हरिपाठ होते त्यानंतर सर्वांची पाया लागल्या जाते. त्यानंतर तिथे मला यमुनाबाई बनायचा सुद्धा एक चान्स मिळाला होता, जो की खूप स्पेशल
स्पेशल होता माझ्यासाठी. तिथल्या त्या गोष्टी मी कधी विसरू शकत नाही आणि त्या व्यक्तीने जी माझ्यामध्ये त्या गोष्टी घडवल्या तिलासुद्धा मी कधीच विसरू शकत नाही. देवाने फक्त तिला शक्ती द्यावं, तिच्या मनात जे काही म्हणजे चाललं आहे किंवा जे काही तिला त्रास होत आहे त्या सगळ्या गोष्टीपासून मुक्ती द्यावं आणि ती सुखी असावं एवढीच माझी इच्छा आहे. त्यानंतर आम्ही इथे बसलो, भरपूर वेळ बसलो, 10 ते 15 मिनटं बसलो आणि मन खूप प्रसन्न झालं होतं. हात चिकट झालाय. चला, छान दर्शन झालं होतं. माझं खूप मन भरून येते जेव्हा कधी असं भजन सुरू असते, माहिती नाही का पण खूप माझं मन भरून येते. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि इथे छोट्या मुलांचे काहीतरी टॉईज आणि थोडेफार कपडे दिसत होते. तर कपडे तर आम्हाला घ्यायचे नव्हते, पण अव्यूसाठी आम्ही हँड ग्लोव्स घ्यायसाठी स्पेशली बाहेर पडलेलो, म्हणून आम्ही इथे हँड ग्लोव्स शोधत होतो, पण ते आम्हाला काही मिळाले नाही. त्यानंतर आम्ही आणखी पण थोडेफार दुकान एक्सप्लोअर केले, मोठे दुकानात पण गेलो, पण तरीसुद्धा आम्हाला हँड ग्लोव्स नाही मिळाले अव्यूसाठी. आणि मग मी डिसाईड केलं की जी व्यक्ती आमच्यासोबत येणार आहे ते कोण आहे ते सुद्धा तुम्हाला लवकरच माहिती पडणार आहे. तर तिला विचारलं की तुझ्याकडे एक्स्ट्रा पेअर्स ऑफ हँड ग्लोव्स असेल तर तू कॅरी कर, आणि ती बोलली की हो तिच्याकडे 4 पेअर्स आहे आणि ती म्हणजे तिच्या बाळासाठी 2च यूज करणार आहे. तर तिला सांगितलं की 2 पेअर्स माझ्या बाळासाठी सुद्धा घेऊन ये. आणि त्यानंतर त्या गोष्टीचं तिथेच फुल स्टॉप लागला. मग त्यानंतर आम्ही कुठेच काही शोधलं नाही, कारण आम्हाला 3-4 दुकानात ते काही मिळालं नाही. आम्ही या एरियामध्ये आलो, हा गोकुळवालाच रोड आहे, इथे भरपूर लाईट्स होते आणि दुकानं तर एवढे सुंदर दिसतात ना. आणि त्याचबरोबर हा मोठा असा कॉम्प्लेक्स बनला आहे जिथे खाली भरपूर दुकानं आहे, वर सुद्धा भरपूर असे दुकानं आहे आणि त्याचबरोबर इथे खूप सारं खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा आहे. तर प्रीतमचं असं झालेलं की चल ना आपण मंचुरियन खाऊ. मी त्याला खूप नाही बोलली, कारण 2 दिवसापासून आमचं कंटिन्यू बाहेरचं खाणं सुरू होतं. पण तो बोलला की आजचं शेवटचं, यानंतर मी नाही म्हणणार तुला बाहेरचं खायला. पण त्याला आणि मलाही माहिती होतं की 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला परत 5 ते 6 दिवस बाहेरचंच खायचं आहे. बट असो, आम्ही फक्त 1 प्लेट मंचुरियन घेतलं आणि त्यानंतर आम्ही दोघांनी सुद्धा ते खूप एन्जॉय केलं. आणि खरंच मंचुरियन स्वस्त होते पण खूप मस्त होते. त्यानंतर मी केसरियाच्या शॉपमध्ये आली, तुम्ही बघू शकता. यांनी मला परमिशन दिली की तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता म्हणून. ते बोलले तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे पण हवा असेल तर मी देऊ शकते, पण मी बोलली की माझा चॅनल एवढा मोठा नाही आहे की मी तुमचा इंटरव्ह्यू घेऊ, पण हा एक छोटासा व्हिडिओ घेते. जे काही जवळपास लोक राहत असेल त्यांना खूप हेल्प होईल जर त्यांना इथे यायचं पॉसिबल झालं तर, कारण केसरिया एक खूप मोठा ब्रँड आहे, यांच्याकडे भरपूर व्हरायटीज ऑफ स्नॅक्स आणि त्याचबरोबर मस्त मस्त मिठाई सुद्धा होते. तर तुम्ही जर लोहगावच्या जवळपास कुठे राहत असाल तर तुम्ही सुद्धा ही शॉप कन्सिडर करू शकता. त्याचबरोबर यांच्याकडे ना स्वीटवाला समोसा पण होता जो की खूप मस्त होता. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि इथे ना स्वीट डिझर्ट्स होतं, जे की प्रीतम बोलला की एक काहीतरी घे यातनं. तर आम्ही किटकॅट बाउल घेतलेला, म्हणजे कप घेतलेला, नॉट अ ग्लास, आणि ते खरंच खूप यमी आणि टेस्टी होतं. मस्त चॉकलेट, किटकॅट आणि त्याचबरोबर चॉकलेट सिरप, एव्हरीथिंग इन वन बाउल असं म्हणता येईल. खूप मस्त होतं ते. आणि अव्यूचं तर असं झालेलं एक घास दिल्यानंतर की आता मला हवंच आहे. तो एवढ्या जोरजोरात ओरडत होता, जसं मी त्याला लांब घेऊन जात होती तसं. म्हणून आम्ही त्याला थोडंसं दिलं आणि त्यानंतर पटापट प्रीतम आणि मी खाऊन टाकलं, कारण त्याला आम्हाला जास्ती काही द्यायचं नव्हतं. पण खरंच हे खूप टेस्टी होतं. तुम्ही इथे येत असाल ना तर हे नक्की ट्राय करा. आणि तिथेच आम्ही डिसाईड केलं की आपण अव्यूच्या बर्थडेला ही सुद्धा एक डिश ठेवायची. आता त्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण केलं, छान मस्त थोडा निवांत आराम केला. आणि अव्यूचं झालेलं आई बाहेर चल हात धरून बाहेर आणत होता, म्हणून मी त्याला थोड्या वेळ बाहेर वॉक करायला घेऊन गेली होती. तो भरपूर असा आनंदी होतो बाहेर जायच्या नावाने. मला वाटते की अव्यूच नाही तर प्रत्येकच बाळांना घराबाहेर पडायला खूप आवडत असेल, पण कधी कधी असं होतं ना की आपण भरपूर थकतो. म्हणजे मी स्वयंपाक केलं, त्यानंतर तयारी केली, त्यानंतर आम्ही बाहेर जाऊन आलो, त्यानंतर खरंच मी थकली होती. पण अव्यूचं अजूनही तो खूप ॲक्टिव्ह होता. मी म्हटलं ठीक आहे, याला थोडा बाहेर घेऊन जाते, म्हणजे हा थोडा थकेल आणि हा झोपेल. पण तसं काहीही झालं नाही, तो परत ॲक्टिव्हच होता. त्यानंतर अव्यू आजकाल स्वतःची सायकल स्वतः बाहेर काढतो आणि मला म्हणतो हात वर करून की आई मला आता बसवूयात, म्हणजे ॲक्शन करतो, बोलत नाही. हायशन दे, बोल ना काहीतरी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर आम्ही चाललो आहे थोडंफार नॉनव्हेज वगैरे घ्यायला. आय विश की आम्हाला जे हवं ते मिळेल आज. आणि एकदम मस्त मॉर्निंगला उठलो आहे, आय थिंक 6:30ला वगैरे आम्ही उठलो. त्यानंतर अर्धा पाऊण तास असंच थोडंफार टाइमपास, आणि त्यानंतर आता फ्रेशअप होऊन बाहेर पडतोय. वेदर खूप मस्त आहे, थंड खूप आहे. आम्ही खूप एक्सपेक्टेशन घेऊन गेलेलो की आम्हाला जे हवं ते मिळालं पाहिजे, पण आम्हाला तिथे काहीच मिळालं नाही. ॲक्च्युली ते ओपनच झालं नव्हतं अजून. पण असो, मग घरी येताना प्रीतमला म्हटलं की जाऊ दे, मूड ऑफ झाला आहे, थोडाफार चहा घेऊया. आणि मग मस्त मी चहा एन्जॉय केला. मला खूप आवडते टपरीवरून असं थांबून कुठेतरी चहा प्यायला, म्हणजे मला प्रचंड आवडते आणि प्रीतमला सुद्धा माहिती आहे की मला हे आवडतं.
आणि आज आम्ही अव्यूला घेऊन गेलो नव्हतो कारण आम्ही खूप लवकर उठलो होतो आणि अव्यू खूप गाढ झोपीत होता. तर आजीच्याच म्हणजे आजी होती घरी म्हणून तिच्या हिशोबाने आम्ही त्याला घरीच ठेवून गेलो. आणि आल्या आल्या त्याची एवढी मोठी आणि सरप्रायझिंग रिॲक्शन होती की आई बाबा आले, इतका हसायला लागला होता. उठल्या उठल्या अव्यूला नेहमीपासून बाबा लागतात आणि म्हणून तो बाबांकडे गेला. त्यानंतर मी घरची सगळी कामं आवरली, आंघोळ, पूजा, स्वयंपाक सगळं. स्वयंपाकात फक्त वरण भाताचाच कुकर लावला होता कारण त्यानंतर मी परत गेली होती त्या मार्केटमध्ये जिथनं मला नॉनव्हेज घ्यायचं होतं. एक होप घेऊन गेली होती की मला मिळून जाईल आणि त्यानंतर लकीली मला ते मिळालं. आणि मी सांगते हा मार्केट खूप मस्त आहे. आधी रोडावर भरायचा पण आता याची पर्टिक्युलर एक स्पेस झाली आहे. मस्त फ्रेश इथे मासे मिळतात. आज बुधवारचा दिवस होता. प्रीतमची खूप इच्छा होती बारीक झिंगे खायची आणि माझी सुद्धा, म्हणून आम्ही इथे बारीक झिंगे घ्यायला आलेली आणि खूप फ्रेश मला मिळाले सुद्धा. मी तिथनं निघाली आणि त्यानंतर ना मी येत होती. ॲक्च्युली जाताना पण मी आज स्कार्फ विसरलेली आणि भरपूर धूळ माझ्या तोंडात जात होती. आणि रिटर्न येताना माझ्या पुढे एक कचऱ्याची गाडी होती आणि खूप जास्ती घाण वास येत होता. तर मी म्हटलं इथनं कुठेतरी लेफ्ट घेते, मला DY पाटील रोड लागेल आणि त्यानंतर मी कंटिन्यू माझ्या घराकडे निघेल. मी त्या गल्लीत गेली. त्याच्यानंतर तिथे एवढ्या गल्ल्या होत्या, मला मॅपसुद्धा कन्फ्यूज करत होतं. मी गोल गोल फिरून त्याच त्या जागेवर येत होती, मला काहीच कळत नव्हतं. माझ्या डोळ्यापुढे ना लिटरली असं कसं तरी व्हायला लागलं होतं की मी कुठे चालली आहे, मला घरी जायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, अव्यू घरी आहे, मी प्रीतमला कसा फोन करू, म्हणजे मला काही सुचतच नव्हतं. मला असं वाटत होतं तिथे भूलभुलैया झाला माझ्याबरोबर. आणि मग तिथनं मी गोल गोल फिरून कशी तरी परत त्या रोडावर आली आणि मग माझ्या जीवात जीव आला. मला काहीच कळत नव्हतं मी तिथनं का गेली, म्हणजे तिथे वास खूप भयंकर येत होता. मेन रोडवरच होतं. म्हटलं इथनं लेफ्ट घेते, तसे मला लेफ्ट साईडला जायचं होतं तर मला इझिली मिळेल माझा रस्ता. बट ते 15 ते 20 मिनटं माझ्या आयुष्यातला इतका डिफिकल्ट वेळ होता, म्हणजे मला असं वाटत होतं मी घरी पोहोचेल की नाही. आणि दॅट वॉज हॉरेबल फॉर मी. फायनली घरी आली, अव्यूला बघितलं आणि मला खूप बरं वाटलं. म्हणजे मी थोडी घाबरली पण होती की काय होत आहे आणि मी कुठे आहे, पण खूप भीती वाटली. म्हणजे या इन्सिडेंट नंतर मला कळलं की शहाणपणा नको करायला, आपला जो रस्ता आहे चुपचाप त्या रस्त्यानेच जायला पाहिजे. बट मी अजूनही थोडीशी घाबरलीच आहे. बट फायनली जे मला हवं होतं ते मी घेऊन आली. ॲक्च्युली मॉर्निंगला मी जाऊन आलो, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलं असाल. मला वाटलं प्रीतमची इच्छा आणि माझी पण इच्छा, तर मी परत एकदा जाऊन येते. आणि आज फॉर्च्युनेटली आम्हाला ती वस्तू मिळाली कारण खूप दिवसाची आम्हाला ती बारीक झिंगे मिळत नव्हते. सो आज आम्हाला ते मिळालं आणि मी म्हटलं चला बरं झालं भेटलं लवकरात म्हणजे मी इथनं आम्हाला जायला काहीतरी 10 मिनटं लागतात, मी 7 मिनटातच पोहोचली होती. पण येताना त्या गोष्टीमुळे 20-25 मिनटं माझे तिथे गेले. चला तर मी आली आहे आणि आता आजी निवडत आहे झिंगे. मला चपात्या बनवून घ्यायचं आहे. वरण भाताचा कुकर मी ऑलरेडी बनवून गेली होती. लकी माझी आंघोळ, अव्यूची आंघोळ, पूजा सगळं झालं होतं. अव्यूला पण नाश्ता बनवून गेली होती. अदरवाईज ते 20-25 मिनटं मला आणखी जास्त ट्रिगर केलं असतं की अव्यू खाल्ला नाही आहे, त्याने खाल्लं नाही आहे. पण ठीक आहे, एक्सपिरियन्सने माणूस शिकतो आणि मी सुद्धा आज एक लेसन शिकली आहे. माझा खूप विचित्र एक्सपिरियन्स होता, पण माणूस चुका करूनच शिकतो आणि हे खरं आहे. चला असो. त्यानंतर आजी बोलली की मी निवडून देते झिंगे तुला, आणि ती झिंगे निवडायला घेतलं तिने. ती बोलली की नागपूरला आपल्याला ग्रीन कलरचे मिळतात आणि इथे व्हाईट कलरचे आहे, पण हे सुद्धा फ्रेश आहे. त्यानंतर त्या झिंग्यांमध्येच ना छोटे छोटे फिशसुद्धा मिळाले होते. आता एकाकडे ना मी ते सगळे व्यवस्थित असं आजीने निवडून दिलं होतं, पुसून म्हणजे धुवून पण दिलं होतं. आणि त्यानंतर मी थोड्या तेलामध्ये त्याला छान असं तळून नाही घेतलं पण असं प्रॉपर तेल सुटेपर्यंत तळून घेतलं. त्यानंतर एका साईडला कांदा सुद्धा शिजवायला घेतला होता कारण कांदा शिजवायला खूप वेळ लागतो. त्यानंतर तेच आपलं बेसिक म्हणजे अद्रक लसणचं जे पेस्ट असते ते, त्यानंतर तुमचे जे स्पायसेस असते ते, आणि त्यानंतर तळलेले सगळे झिंगे त्या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं आणि हवं तेवढा तुम्ही रस्सा करू शकता. त्या हिशोबानेच मी भाजी बनवली होती. पण ही अर्धा किलोची भाजी लिटरली पाऊण किलो की 1 किलोच्या जवळपास झाली होती आणि क्वांटिटी खूप छान दिली होती. त्यांनी अर्धा किलो बोलले होते पण ते पाऊण किलोच्या जवळपास झिंगे होते. त्यानंतर असं छान छान ताट करून घेतलं. मी तसंच प्रीतमला सरप्राईज देणार होती, पण त्याला ऑलरेडी त्या झिंग्यांचा फ्रेग्रन्स आला होता आणि तो स्वतः 12:30 वाजता बाहेर येऊन गेला होता आणि मला बोलला की दीपिका लवकर जेवायला वाढ, किती वेळ लावतेस आज. खूप स्पेशल होतं ते माझ्यासाठी. त्यानंतर आता डायरेक्ट इव्हिनिंगला मी तुम्हाला भेटते. मी संडे मार्केटमधनं ना ग्रेप्स घेऊन आली होती आणि ग्रेप्स 2-3दा खाल्ले, पण तरीसुद्धा मी खूप सारे आणले होते. तर मी आता तेच इथे काढून घेतले सगळे. थोडं पाणी आणि मिठामध्ये व्यवस्थित मी असं नेहमीच वॉश करते, म्हणजे जे काही फ्रुट्स आपण
डायरेक्ट इंटेक करतो ना ते नेहमीच मी पाणी आणि मिठातच धुते आणि नंतरच अव्यूला देते. अव्यूलाच नाही सगळ्यांनाच देते. तर तेच मी इथे करत होती, कारण प्रीतमचं असं होतं की आज रात्री मी थोडंच जेवण करेल, कारण पोट खूप गच्च त्याचं भरलं होतं. नॉनव्हेजचं जेवण असलं की ते खूपच गच्च भरून जाते, इवन माझं सुद्धा. म्हणून आम्ही इथे ग्रेप्स खात होतो आणि रात्री फक्त भाजी पोळी भात वरण भाजी सकाळचीच होती आणि फोडणीचं वरण, दॅट्स इट. आणि सिम्पल थोडं थोडं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आता इथे अव्यूचं चाललं होतं की बाबा मी तुम्हाला भरवते, तुम्ही नको खा. आणि त्याचं असं असते ना, एक आईला एक बाबाला, एक आईला एक बाबाला, असं आधी असायचं. पण आता त्याचं असते की जेव्हापर्यंत बाबा खाते ना तेव्हापर्यंत बाबालाच द्यायचं. आणि जसं मी त्याला म्हटलं की अव्यू मला दे ना, मी आ करत होती, तर त्याने मला नाही दिलं. आणि त्यानंतर रागात ना त्याने 4-5 एकदम माझ्या तोंडात भरून दिलं की अगं घे, तुला हवं ना, 10 वेळा मागतेच, घे, तुझ्याच तोंडात भरते आता सगळं म्हणून. आणि त्याने लिटरली तसंच केलं. आता इथे काय झालं होतं ना, त्याला आजकाल इतके डबे दिसतात ना, प्रत्येक डबे उघडून मागतो. तर त्याचं इथे सुद्धा तसंच होतं. म्हणून आजीने वाटी आणून दिली होती की घे, त्याला थोडी शेव दे, कारण तो डबा घेऊन घेऊन पळतो आहे. आता इथे पण त्याचं असंच असते की मला शेव हवं, पण मला वाटीत नको, मला तो पूर्ण बाऊल हवा आहे, म्हणजे पूर्ण डबा हवा आहे. आणि तो डबा मला ओपन करून दे. आणि म्हणजे नाही दिलं तर एवढा रडगाणं करतो की आपल्याला शेवटी ते द्यावंच लागतं त्याला थोडा वेळ खेळायसाठी. आणि अशा हिशोबाने ना तो खूप त्रास देतो. आता त्यानंतर ना मला बाहेर जायचं होतं ते याच्यासाठी, कारण मी माझ्यासाठी 1-2 टॉप्स मागवले होते. पण माझं असं होतं की प्रीतमने सुद्धा छान छान कपडे घालावं, म्हणून मी त्याला न सांगता इथे ऑलरेडी सांगून गेली होती की मला एक छान क्वालिटीची हुडी, स्वेटशर्ट्स आणि कॅप्स हवे आहे प्रीतमसाठी स्पेशली. म्हणून मी इथे एक स्टोअर आहे आमच्या लोहगावलाच, तिथेच मी जाऊन हे सगळं घेऊन आली. पण ते कसं प्रीतमवर दिसतंय ते तुम्ही नक्की मला सांगा. आणि त्याचं असं झालेलं की मला यातलं काहीच नको, जसं आणलं तसं परत कर. पण मी त्याला खूप कन्व्हिन्स केलं आणि मग सगळंच ठेवून घेतलं आम्ही. आणि त्यानंतर मी बालाजीमध्ये पण गेली होती, कारण मला थोडाफार स्नॅक्स अव्यूसाठी बनवून घ्यायचा होता, स्पेशली चिवडा बनवून घ्यायचा होता त्यासाठी. म्हणून पण मी ते सामान सगळं घरी घेऊन आली. त्यानंतर ही एक हुडी मी प्रीतमसाठी घेतली. पहिले तर नाही म्हणत होता, पण त्याला नंतर ती खूप आवडली. त्यानंतर हा एक स्वेटशर्ट होता रेड कलरचा. रेड कलर प्रीतमला पर्सनली खूप आवडतं. आणि त्यानंतर हा एक स्वेटशर्ट होता, दोन्ही पण मला आवडले, पण रेडवाला मध्ये प्रीतम कम्फर्टेबल नव्हता, त्यामुळे तो आम्ही रिटर्न केला. त्यानंतर ही एक कॅप होती आणि सेकंड कॅप ही एक शेवटची कॅप जी की मला छान वाटली. त्यात आणखी पण खूप छान छान प्रिंट्स होते, पण फायनली मी हे 2 घेतले. आणि चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहील आमची सगळी पॅकिंग आणि मी काहीतरी चिवडा वगैरे बनवणार आहे, ते सगळं पण तुम्हाला शेअर करेल. चला तर सो स्टे कनेक्टेड आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय. से बाय अव्यू, बाय बाय कर, बाय.